गुड मॉर्निंग स्टुडंट्स. आपण 12वीचा थर्मोडायनॅमिक्स हा चॅप्टर स्टार्ट केला होता. तर प्रिव्हियस लेक्चरला आपण याचं इंट्रोडक्टरी पार्ट बघितला होता, बरोबर आहे. तर याच्यात इंट्रोडक्टरी पार्टमध्ये आपण काय बघितलं होतं, तर थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय असणार आहे, थर्मल इक्विलिब्रियम का अटेन होते, कसं होते, हीट फ्लो हॉटकडून कोल्डकडे होती की कोल्डकडून हॉटकडे होते, ते दोन्ही एकमेकांना ट्रान्सफर करू शकतात. याच्यासाठी जी थर्मोडायनॅमिक प्रोसेस आहे ती आपण बघितली होती. त्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसमुळे आपलं थर्मल इक्विलिब्रियम अटेंड होते. थर्मल इक्विलिब्रियम म्हणजे काय, तर सिस्टीम आणि सराउंडिंग या दोघांचं टेम्परेचर आपलं सेम होते, बरोबर आहे. त्यानंतर नेक्स्ट बघितलं होतं आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स. झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्समध्ये काय बघितलं होतं बघा, ए सिस्टीम जर बी सिस्टीमची थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल, बी सिस्टीम सी सिस्टीमची थर्मल इक्विलिब्रियममध्ये असेल, तर ए सिस्टीम ही सी सिस्टीमची थर्मल इक्विलिब्रियममध्ये असणार आहे. असं आपण झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनॅमिक्स बघितला होता. तर आजच्या लेक्चरला काय बघायचं आहे बघा, आजच्या लेक्चरला बघायचं आहे आपल्याला हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क यातलं जे रिलेशन आहे ते आपल्याला बघायचं आहे. पण त्यातलं जे इंटरनल एनर्जी आहे याच्याबद्दल आपल्याला डिटेल डिस्कशन करायचं आहे. इंटरनल एनर्जीबद्दल आपल्याला डिटेल डिस्कशन करायचं आहे. आणि त्याच्यानंतर थर्मोडायनॅमिक सिस्टीम आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेस याच्याबद्दल आपल्याला थोडंसं बघायचं आहे. ओके, तर फर्स्ट पॉईंट काय असणार बघा, हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क डन याच्यातलं रिलेशन. हीट, इंटरनल एनर्जी, अँड वर्क डन याच्यातील रिलेशन बघायचं आहे आपल्याला. ओके, तर हे तिन्ही एकमेकांशी कनेक्टेड आहेत. हे आपण प्रिव्हियस लेक्चरला बघितलंच होतं. कारण का, जर तुम्ही एखादं बाईक स्टार्ट केला, ओके, बाईक स्टार्ट केला तर काय करताय तुम्ही, बाईक स्टार्ट केला तर वर्क डन होते तिथं, बरोबर आहे. वर्क डन होते. आपण बाईक थोडीशी राऊंड मारून आणले तर काय होते बघा, वर्क डन आपण करतोय. कुठून, आपल्याकडे फ्यूल असते, पेट्रोल डिझेल काय असेल तर ते फ्यूलमध्ये कोणती एनर्जी असणार आहे बघा, केमिकल एनर्जी. त्या केमिकल एनर्जीचा आपण काय वापर करतोय, त्याचा वापर करून आपण त्या बाईकला रन करतोय. म्हणजे त्या केमिकल एनर्जीचं कन्व्हर्जन आपण कशात करतोय, वर्क डनमध्ये होते. आणि त्याच वेळेला आपलं इंजिन हीट सुद्धा होते, बरोबर आहे. म्हणजे इन्स्टंटेनियसली तुमचं इंटरनल एनर्जी, हीट आणि वर्क डन हे तिघही एकाच ठिकाणी इन्व्हॉल्व असतात, बरोबर आहे. याच्यातलं एक रिलेशन सुद्धा आहे, ते सुद्धा आपल्याला पुढे बघायचंच आहे. इव्हन सेकंड एक्झाम्पल जर बघितलं तर तुम्ही कसं, जर दोन हात एकमेकांना रब केलं तर आपल्या हातात, ओके, आपल्या मसलमध्ये एनर्जी स्टोअर असणार आहे, त्याचा आपण वापर करतोय आणि काय करतोय बघा, आपण वर्क डन करतोय. या एनर्जीचा वापर करून आपण वर्क डन करतोय. आणि या वर्क डनचा इफेक्ट कशावर होतोय, तर आपल्या दोन हातांचे जे तळवे आहेत, पाम आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हीट एनर्जी प्रोड्यूस झाल्यासारखी जाणवते, बरोबर आहे. म्हणजे इंटरनल एनर्जी, वर्क डन आणि हीट हे एकमेकांशी कसं तरी रिलेटेड आहेत, एकमेकांशी कनेक्टेड आहेत. ते कसं कनेक्टेड आहेत हे आत्तापर्यंत आपण अजिबात बघितलं नाही. आत्तापर्यंत फक्त आपण काय बघितलं, तर इंटरनल एनर्जीमध्ये आपण इंटरनल एनर्जीमुळे आपण वर्क करू शकतोय आणि वर्कचा इफेक्ट आपण काय सांगू शकतो, इन टर्म्स ऑफ हीट सांगू शकतो. किंवा उलटी प्रोसेस, हीट असेल तर त्याच्यामुळे आपण वर्क करू शकतो आणि त्या वर्कमुळे आपण एनर्जी प्रोड्यूस करू शकतो, बरोबर आहे. अशा दोन्ही पद्धतीने आपण स्टडी केला होता. जर तुम्ही पामचं रबिंग बघितला तर इंटरनल जी एनर्जी असणार आहे त्याचं कन्व्हर्जन वर्क डन आणि वर्क डनचं कन्व्हर्जन हीटमध्ये होणार आहे, बरोबर आहे. आणि जर तुम्ही वाफेचं इंजिन स्टडी केला असेल तर वाफेच्या इंजिनमध्ये काय होते बघा, तुमच्याकडे हीट असते. हीट इन टर्म्स ऑफ कशी असते बघा, ते पाण्याची जी वाफ असते त्याकडे हीट असणार, एनर्जी असणार. त्या हीटचं आपण वर्क डन करतोय कशावर, तर जे तुमचं रेल्वे आहे त्याला रन करण्यासाठी तुम्ही काय करताय बघा, त्या हीटचा वापर करताय. म्हणजे तुम्ही कोळशापासून तुम्ही हीट तयार करताय आणि त्या हीटचा वापर तुम्ही कशाला करताय बघा, पाणी तापवताय, त्याच्यातून वाफ तयार करताय आणि त्या वाफेद्वारे तुम्ही ते जे इंजिन आहे ते तुम्ही रन करताय. म्हणजे तुम्हाला दोन्ही टाईपनं एनर्जीचं किंवा हीटचं वर्कडन किंवा वर्कडनचं हीटमध्ये कन्व्हर्जन करता येते. सो या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या रिलेटेड आहेत, हे लक्षात ठेवा. हीट म्हणा, इंटरनल एनर्जी आणि वर्कडन ह्या तिन्ही गोष्टी एकमेकांच्या रिलेटेड आहेत. आणि तुम्हाला जर 11वीचे फर्स्ट चॅप्टर लक्षात असेल किंवा त्याचं जर तुम्ही रिमेंबर केला तर हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्कडन हे तिघही जूल या SI युनिटमध्ये मेजर करतोय. सो तिन्ही जूलमध्येच मेजर करतोय. म्हणजे काय, ते एकच फॉर्मची एनर्जी असणार. वर्क म्हणजे काय, तर तुमची एनर्जी खर्च होणार आहे. इंटरनल एनर्जी म्हणजे काय, तर त्या स्वतःकडे काहीतरी आतली आंतरिक ऊर्जा असणार आहे, त्याला आपण म्हणते इंटरनल एनर्जी. आणि हीट म्हणजे काय, वन टाईप ऑफ एनर्जी, ओके, ते थर्मल रेडिएशन असते, त्यामुळे ते सुद्धा एनर्जी असणार. त्यामुळे हे हीट, इंटरनल एनर्जी, वर्कडन ह्या सगळ्या एनर्जीज असणार आहेत, इतकं लक्षात ठेवा, समजलं. त्यामुळे ह्या तिन्ही टाईपच्या एनर्जीज आहेत, ह्या एकमेकांना कसं कन्वर्ट होतात हे अजून आपण बघितलं नाहीत, समजलं. याच्यातलं रिलेशन अजिबात बघितलं नाही. पण इतकं लक्षात ठेवा, हीट ही आपण क्यूनं डिफाईन करतोय. हीट जे आपण आहे ते क्यूनं आपण डिफाईन करतोय. इंटरनल एनर्जी यूनं डिफाईन करतात किंवा काही रेफरन्स बुक बघितला तर त्यात ईनं सुद्धा डिफाईन करतात, ओके, यू किंवा ईनं. आणि वर्कडन बघितला तर ते डब्ल्यूनं डिफाईन करतात, ओके. क्यू म्हणजे अमाऊंट ऑफ हीट,
इंटरनल एनर्जी यू किंवा ई ने दाखवतात, आणि जर वर्क डन बघितला तर ते डब्ल्यू न डिफाईन करतात. सो जर तुम्ही एखाद्या सिस्टीमला हीट दिला, क्यू इतकी अमाऊंट ऑफ हीट दिला, तर त्याची इंटरनल एनर्जीमध्ये काहीतरी चेंज होते आणि काहीतरी वर्क डन होते. मग ते वर्क डन पॉझिटिव्ह असेल निगेटिव्ह असेल तरी नंतरची गोष्ट. पण इतकं लक्षात ठेवा, जर क्यू अमाऊंट ऑफ हीट तुम्ही दिला सिस्टीमला, तर त्याचं काही भाग हा इंटरनल एनर्जी वाढवण्यासाठी खर्च होतोय आणि काही भाग तुमचा वर्क डनमध्ये खर्च होतोय. ओके, तर याला डिफरन्शियल फॉर्ममध्ये दिला तर डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. आणि हे थर्मोडायनॅमिक्समधलं खूप महत्त्वाचं इक्वेशन आहे किंवा रिलेशन आहे. तर हे रिलेशन काय सांगते बघा, डी क्यू म्हणजे चेंज इन हीट, म्हणजे तुम्ही एखाद्या सिस्टीमला हीट द्या किंवा काढून घ्या, त्याच्यावर तुमचं डी क्यू डिपेंडंट असणार आहे. फायनल मायनस इनिशियल किंवा जस्ट अमाऊंट ऑफ हीट सप्लाय टू द सिस्टीम. ओके, ती जर दिला तर त्याचा काही भाग हा इंटरनल एनर्जीसाठी वापरला जाणार आहे आणि काही भाग तुमचा वर्क डनसाठी होणार आहे. समजलं? इंटरनल एनर्जी म्हणजे काय, त्याचं टेम्परेचर वाढू शकते किंवा कमी होऊ शकते. कारण जर तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस स्टडी केला असेल तर इंटरनल एनर्जी हे टेम्परेचरला आपण रिलेटेड करू शकतोय. कसं, तर गॅसचं जर बघा, तुमची टोटल एनर्जी गॅसची किती असत्या 3/2 kBT, बरोबर आहे. जर 3 डायमेन्शनल गॅस असेल तर 3/2 kBT. त्यामुळे एनर्जी रिलेटेड टू द टेम्परेचर. त्यामुळे तुमची ही जी एनर्जी आहे त्याचा वापर कुठे होणार आहे, टेम्परेचर इन्क्रीज करण्यासाठी होणार आहे. आणि ह्या वर्क डनचा वापर कशासाठी होणार आहे, काहीतरी वर्क करणार आहे, सिस्टीम स्वतः करणार आहे किंवा सिस्टीमवर कोणतरी करणार आहे. वर्क डन ऑन द सिस्टीम और वर्क डन बाय द सिस्टीम, त्याच्यावर तुमच्या डब्ल्यूची व्हॅल्यू डिपेंड असणार. ओके, या सगळ्या गोष्टी आपल्याला पुढे बघायच्याच आहेत, पण हे रिलेशन लक्षात ठेवा. डी क्यू इज इक्वल टू डी यू प्लस डी डब्ल्यू. अमाऊंट ऑफ हीट सप्लाय टू अ सिस्टीम इज कन्वर्टेड इन टू सम पार्ट इन इंटरनल एनर्जी अँड सम पार्ट फॉर वर्क डन. ओके, दिस वर्क डन शुड बी पॉझिटिव्ह और निगेटिव्ह. हे वर्क डन तुमचं पॉझिटिव्ह किंवा निगेटिव्ह असायलाच पाहिजे. झिरो सुद्धा कधी कधी तर असते. जर तुमचं डेल्टा व्ही जर झिरो असेल तर तुमचं वर्क डन सुद्धा झिरो असते. म्हणजे काही कधी कधी कसं होते, तुमची जेवढी एनर्जी तुम्ही दिलाय ती सगळी तुमची इंटरनल एनर्जीमध्ये हीट कन्वर्ट होते, त्यावेळेला तुमचा डी डब्ल्यू झिरो असणार आहे. सो डी डब्ल्यू तुमचं झिरो, पॉझिटिव्ह, निगेटिव्ह काहीही असू शकतं. इतकं लक्षात ठेवा. याच्या डिटेलमध्ये आपल्याला पुढे जायचंच आहे, पण या रिलेशनद्वारे तुम्ही हीट, इंटरनल एनर्जी आणि वर्क डन यातलं आपण रिलेशन सांगू शकतो. सो आता इनिशियली आपल्याला ह्या इंटरनल एनर्जीबद्दल थोडंसं डिटेल डिस्कशन करायचं आहे. त्याच्यानंतर आपल्याला हीटचं करायचं आहे आणि लास्टला आपल्याला वर्क डनचं कन्व्हर्जन किंवा वर्क डनचं आपल्याला डिटेल डिस्कशन करायचं आहे. ओके, तर इनिशियली आपण इंटरनल एनर्जीबद्दल थोडंसं जास्त डिटेल डिस्कशन करूया. ओके, आता आपल्याला बघायचं इंटरनल एनर्जीबद्दल थोडंसं बघून घ्या. इंटरनल एनर्जी आपण यू ने डिफाईन करतो. ओके, यू म्हणजे काय असणार आहे, तुमची इंटरनल एनर्जी. इंटरनल एनर्जी, आता इंटरनल एनर्जी म्हणजे काय, समजा आपल्याकडे एखादा ब्लॉक आहे. ओके, एखादा ब्लॉक आहे. आता या ब्लॉक आहे, तर या ब्लॉककडे कोणत्या टाईपची एनर्जी आहे किंवा या ब्लॉककडे टोटल एनर्जी किती आहे हे जर विचारलं तर तुम्ही म्हणशील की हा ब्लॉक समजा जमिनीवर ठेवलेला आहे. समजा या प्लस ग्राउंड फ्लोअर आहे. ओके, हे फ्लोअर आहे, ग्राउंड आहे, जमीन आहे आणि याच्यावर टोटल एनर्जी, याच्याकडे टोटल एनर्जी किती आहे जर असं विचारलं तर आपल्याला काय वाटेल, याच्याकडं कायनेटिक एनर्जी किती आहे, झिरो असणार आहे. कारण का याची व्हेलॉसिटी झिरो आहे, बरोबर आहे. या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी किती आहे, झिरो आहे. ओके, याच्या ऑब्जेक्टची व्हेलॉसिटी झिरो आहे. व्हेलॉसिटी झिरो असल्यामुळे हाफ mv², म्हणजे याचा अर्थ काय, तर आपली कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, झिरो असणार आहे. ओके, कायनेटिक एनर्जी किती असणार आहे, झिरो. कारण का मास हाफ mv², व्हेलॉसिटी तुमची झिरो असल्यामुळे कायनेटिक एनर्जी झिरो असणार आहे. नेक्स्ट याचं बघा, याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी किती असणार आहे, याचं ग्राउंड पासूनचं जे डिस्टन्स आहे. ओके, याचं ग्राउंड पासूनचं डिस्टन्स म्हणजे हा जो बॉक्स आहे तो आपण ग्राउंडवरच ठेवला आहे, त्यामुळे तुमची हाईट किती असणार आहे, झिरो असणार आहे. त्यामुळे तुमच्याकडे पोटेन्शियल एनर्जी सुद्धा तुम्ही झिरो कन्सिडर करू शकताय. पोटेन्शियल एनर्जी सुद्धा तुमची याच्याकडे झिरो असणार आहे. सो याच्याकडे कायनेटिक एनर्जी पण झिरो आहे, पोटेन्शियल एनर्जी पण झिरो आहे. ओके, मग तुम्हाला असं वाटेल की कायनेटिक पण झिरो आहे, पोटेन्शियल पण झिरो आहे, म्हणजे ह्याच्याकडे टोटल एनर्जी मी टीईने दाखवतो. ओके, कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी आणि टोटल एनर्जी म्हणजे काय, दोघांची ॲडिशन इज इक्वल टू झिरो असणार. कारण हे झिरो झिरो, कायनेटिक प्लस पोटेन्शियल इज इक्वल टू टोटल एनर्जी झिरो. ओके, म्हणजे तुम्हाला असं वाटेल की ह्या ऑब्जेक्टकडे काहीही एनर्जी नाही आहे. ओके, ह्या ऑब्जेक्टकडे काहीही एनर्जी नसणार आहे, पण असं नसतंय. का, जर तुम्ही कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस जर शिकला असेल, ऑब्विसली याच्या प्रिव्हियसचं जे चॅप्टर होता तो आपला कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस होता. तर त्याच्यात आपण काय बघितलेलं बघा, एखादा मॉलिक्यूल असेल तर त्या मॉलिक्यूलच्या मोशनमुळं आपल्याला काहीतरी एनर्जी कॉन्ट्रीब्यूट करते, बरोबर आहे. प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला किती असते, हाफ kBT.
किंवा हाफ kBt असं आपण म्हणतोय. सो हा जर ऑब्जेक्ट बघितला तर ह्या ऑब्जेक्टकडे टेम्परेचर असणार आहे. ऑब्व्हियसली या ऑब्जेक्टला जर हात लावला तर त्याकडे काहीतरी टेम्परेचर असणार आहे. याचं टेम्परेचर 0 डिग्री केल्विन तर नसणार आहे, कारण ते नेचर अलाउड करत नाही. ते सुद्धा आपण बघितलं होतं KTG मध्ये. त्यामुळे ह्या ऑब्जेक्टला काहीतरी टेम्परेचर असणार आहे. मग या ऑब्जेक्टला जर काहीतरी टेम्परेचर असेल तर याचा अर्थ काय, तर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस काय सांगत्या, एनर्जी ऑफ द सिस्टीम रिलेटेड टू द टेम्परेचर. हे आपण बघितलं होतं. तुमची जी एनर्जी आहे सिस्टीमची ती कशाच्या रिलेटेड असणार आहे, टेम्परेचर. ज्या सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असणार आहे त्या सिस्टीमकडे एनर्जी सुद्धा जास्त असणार आहे. ज्या सिस्टीमचं टेम्परेचर कमी असणार आहे त्या सिस्टीमकडे तुमची एनर्जी सुद्धा कमी असणार आहे. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा, तुमची टेम्परेचर हे एनर्जीला डायरेक्टली प्रोपोर्शनल असतं. एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर जास्त तर एनर्जी जास्त. सो आता या सिस्टीमकडे काहीतरी टेम्परेचर असेल, समजा T इतकं टेम्परेचर आहे या ऑब्जेक्टचं, या सिस्टीमचं म्हणा. ओके, जर सिस्टीमकडे टेम्परेचर T असेल तर त्याकडे एनर्जी सुद्धा असणार आहे. बरोबर आहे, एनर्जी सुद्धा असणार आहे. मग इथं तर आपली टोटल एनर्जी 0 सांगाले आणि कायनेटिक थिअरी काय सांगाले, तर त्याकडे काहीतरी एनर्जी असणार आहे. मग ती एनर्जी कशामुळे येणार आहे, कारण ही ऑब्जेक्ट तर रेस्टला आहे ग्राउंडवर, त्यामुळे त्याकडे पोटेन्शियल एनर्जी आणि कायनेटिक एनर्जी तर 0 आहे. मग याच्याकडे एनर्जी कुठली नाही आली, तर ही एनर्जी कुठली असणार आहे, ह्यातले जे मॉलिक्युल्स असणार आहेत त्या मॉलिक्युल्सला आपण जर कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसचे लॉ लावले, त्याला जर त्याच्यासारखं ट्रीट केलं तर हे मॉलिक्युल्स व्हायब्रेट होत असणार आहे. त्यामुळे त्यांच्याकडे व्हायब्रेशनल मोशन, जर रोटेट होत असतील तर त्यांच्याकडे रोटेशनल मोशन, आणि जर काही प्रमाणात ट्रान्सलेट होत असतील तर त्यांच्याकडे ट्रान्सलेशनल मोशन सुद्धा असणार आहे. आता हा सॉलिड असल्यामुळे ट्रान्सलेशनल मोशन काय नसणार आहे, पण व्हायब्रेशनल मोशन ऑब्व्हियसली असणारच आहे त्यांच्याकडे. सो याच्याकडं एनर्जी असणार आहे. समजलं? म्हणजे एखादा ऑब्जेक्ट हा खडू जरी रेस्टला असेल, याच्याकडं मास आहे पण व्हेलॉसिटी 0 आहे. सो याच्याकडे कायनेटिक एनर्जी 0 आहे. ओके, याला जर मी जमिनीवर ठेवलं तर याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी सुद्धा 0 असणार आहे. पण तरी सुद्धा याच्याकडे काहीतरी इंटरनल एनर्जी असणार आहे. इंटरनल एनर्जी असणार आहे. तर ती इंटरनल एनर्जी कशामुळे येणार आहे, हे जे चॉकचे जे पार्टिकल्स आहेत लहान लहान, याचं जे स्ट्रक्चर असणार आहे, क्रिस्टल स्ट्रक्चर, तर ते चॉकचे जे मॉलिक्युल्स असणार आहेत ते रोटेट होऊ शकतात स्वतःभोवती. त्या रोटेशनमुळे त्याला रोटेशनल एनर्जी भेटणार आहे. चॉकचे पार्टिकल स्वतःच्या इक्विलिब्रियम पोझिशन अलॉंग व्हायब्रेट सुद्धा होऊ शकतात, त्याच्यामुळे त्याच्याकडे व्हायब्रेशनल एनर्जी असणार आहे. आणि एकदम नॉमिनली ते ट्रान्सलेट सुद्धा करू शकतात, कारण आता ह्यांचा शेप रिजिड असल्यामुळे ट्रान्सलेशन एनर्जी नसणार आहे याच्यात. पण जर तुम्ही लिक्विड किंवा गॅस बघितला तर त्यांच्याकडे ट्रान्सलेशनल एनर्जी सुद्धा असते. सो एखाद्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी म्हणजे काय बघा, इंटरनल एनर्जी ज्याला आपण यू म्हणतोय. इंटरनल एनर्जी म्हणजे काय असते, ट्रान्सलेशनल एनर्जी प्लस काय, ट्रान्सलेशनल एनर्जी प्लस रोटेशनल एनर्जी प्लस व्हायब्रेशनल एनर्जी. ओके, ट्रान्सलेशनल एनर्जी प्लस रोटेशनल एनर्जी प्लस व्हायब्रेशनल एनर्जी, यांची ॲडिशन आपण कन्सिडर करू शकतो. किंवा एनी टाईप ऑफ एनर्जी, किंवा अजून एखाद्या टाईपची एनर्जी असलं, एनी प्लस एनी टाईप ऑफ एनर्जी. आता एनी टाईप ऑफ एनर्जी म्हणजे कसलं असणार, जर दोन सरफेस एकमेकांच्या कॉन्टॅक्टमध्ये असेल तर तिथं वॉन्डरवॉलचं इंटरॅक्शन असेल, त्याच्यामुळे सुद्धा तुमचं पोटेन्शियलची टर्म येते, त्यामुळे तिथं सुद्धा तुमची एनर्जी कॉन्ट्रीब्यूट होऊ शकते. बरोबर आहे. किंवा कुलंबिक पोटेन्शियल असेल तर त्याच्यासुद्धा एनर्जी, ज्याला आपण कुलंबिक एनर्जी म्हणतोय, ते असू शकते. ओके, तिथं त्यामुळे जी तुमची फोर्थ टर्म आहे त्याच्यात तुमच्या सगळ्या टाईपची एनर्जी तुम्ही इन्क्लूड करू शकताय. ओके, त्यामुळे तुमची इंटरनल एनर्जी म्हणजे काय असणार बघा, ट्रान्सलेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी, ऑल टाईप ऑफ एनर्जी किंवा एनी टाईप ऑफ एनर्जी. मग त्यात कायनेटिक पण असेल, पोटेन्शियल असेल, कुलंबिक एनर्जी असेल, वॅन्डरवॉल्स एनर्जी असेल, इंटरॅक्शन. ओके, तर त्या सगळ्या तुमच्या चौथ्या टर्ममध्ये इन्क्लूड होणार आहेत. जर समजा एखादा तुम्ही आर्गॉनचा ॲटम कन्सिडर केला, ओके, आर्गॉनचा ॲटम कन्सिडर केला, तर आर्गॉन बघा कसं आपण कन्सिडर करतोय, तो नोबल गॅस आहे, राजवायू, त्यामुळे तो मोनो ॲटॉमिक असणार आहे. बरोबर आहे, मोनो ॲटॉमिक असणार आहे. सो मोनो ॲटॉमिक गॅस असणार आहे कोण, मोनो ॲटॉमिक गॅस असणार आहे कोण, आर्गॉन. बरोबर आहे. मग एखादा समजा आर्गॉनचा मी ॲटम घेतला, एखादा आर्गॉनचा ॲटम जर घेतला, असं समजा आर्गॉनचा ॲटम आहे, कन्सिडर करा जसं मी आर्गॉनचा ॲटम असा काढलेला आहे, तर याच्याकडे टोटल एनर्जी किती असणार, समजा हा आर्गॉनचा ॲटम मी असं काढला, तर याच्याकडे टोटल एनर्जी किती असणार आहे, तर आर्गॉनचा ॲटम असेल तर तो मोनो ॲटॉमिक आहे, आणि जर मोनो ॲटॉमिक असेल तर त्याच्याकडे फक्त कोणती मोशन असणार आहे बघा, तर मोनो ॲटॉमिक गॅसकडे फक्त ट्रान्सलेशनल मोशन असणार आहे. सो ट्रान्सलेशनल मोशन अलॉंग एक्स ॲक्सिस, अलॉंग वाय ॲक्सिस आणि अलॉंग झेड ॲक्सिस, त्यामुळे त्याच्याकडे ट्रान्सलेशनल मोशनमुळं ट्रान्सलेशनल एनर्जी किती असणार आहे बघा, 3/2
KBT. बाकीच्या रोटेशनल एनर्जी 0 असणार आहे, व्हायब्रेशनल एनर्जी 0 आणि एनी टाईप ऑफ एनर्जी पण 0 असणार आहे. त्यामुळं इंटरनल एनर्जी ऑफ आर्गॉन ॲटमची किती असणार आहे बघा, किती असणार आहे 3/2 KBT. टी म्हणजे काय टेम्परेचर. आता एका सिंगल ॲटमसाठी टेम्परेचर कन्सिडर करत नाही, पण तो आर्गॉन ज्या टेम्परेचरमध्ये ठेवलेला आहे त्या टेम्परेचरद्वारे तुम्हाला त्याचं इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करता येते. ओके, हे लक्षात ठेवा. समजा तुमच्याकडे दुसरा एखादा ॲटम आहे, समजा ऑक्सिजनचा घ्या तुम्ही. ऑक्सिजनचा एखादा ॲटम आहे. ऑक्सिजन कसा आहे बघा, डायटॉमिक मॉलिक्यूल आहे ऑक्सिजन. O2 मी डिफाईन केला. जर डायटॉमिक असेल, डायटॉमिक म्हणजे काय तर एक ॲटम आणि त्याला दुसरा पण, हा ऑक्सिजनचा एक असणार आहे, हा ऑक्सिजनचा एक असणार आहे. ओके, ते दोघं एका पर्टिक्युलर डिस्टन्सनं सेपरेट केलेले असतात. जर ऑक्सिजनचे 2 मॉलिक्यूल एकमेकांपासून सेपरेट असतील बाय सम इंटरॅक्शन, म्हणजे या दोघांच्यामध्ये काहीतरी इंटरॅक्शन आहे, त्या इंटरॅक्शनला आपण म्हणतो बॉन्ड. ओके, बॉन्ड असेल तर डायटॉमिक मॉलिक्यूलची आपण एनर्जी कशी कॅल्क्युलेट करू शकतो, तर आपण कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेसमध्ये बघितलं होतं. डायटॉमिक मॉलिक्यूल असेल, ॲट लो टेम्परेचर असेल तर त्याच्याकडे ट्रान्सलेशनल एनर्जी असणार आहे, त्याच्याकडे रोटेशनल एनर्जी सुद्धा असणार आहे आणि त्याच्याकडे व्हायब्रेशनल एनर्जी सुद्धा असणार आहे. एनी टाईप ऑफ एनर्जी आपण आता कन्सिडर करत नाही. ओके, आपल्याला जे दिलेलं नाही ते कशाला घ्यायचं. सो या 3 टाईपची एनर्जी आपण आता जस्ट कन्सिडर करूया. त्यामुळे ट्रान्सलेशनल एनर्जीमुळे याच्याकडे एनर्जी किती असणार आहे बघा 3/2 KBT असणार आहे. ओके, ऑक्सिजनसाठी बघा किती असणार आहे. इथे आर्गॉनसाठी आपण एनर्जी किती कॅल्क्युलेट केली बघा, इंटरनल एनर्जी ऑफ आर्गॉन किती असणार आहे 3/2 KBT. KB म्हणजे बोल्झमन कॉन्स्टंट. ओके, हे सगळं आपल्याला झालेलं आहे KTG मध्ये. आता जर आपल्याला ऑक्सिजन मॉलिक्यूलसाठी आपण कन्सिडर केलं तर ट्रान्सलेशनल एनर्जी किती असणार आहे बघा, 3 ट्रान्सलेशनल मोशन असणार अलॉंग X ॲक्सिस, अलॉंग Y ॲक्सिस, अलॉंग Z ॲक्सिस. त्यामुळे ते टोटल किती येणार आहे बघा 3/2 KBT. इतकी तुमची ट्रान्सलेशनल एनर्जी असणार आहे. प्लस रोटेशनल एनर्जी किती असणार आहे बघा, त्याला 2 टाईप ऑफ डिग्रीज ऑफ फ्रीडम असणार आहे रोटेशनचा, अलॉंग X ॲक्सिस किंवा अलॉंग Y ॲक्सिस किंवा Y किंवा Z किंवा X किंवा Z असे कोणतेही 2 असणार आहेत. त्यामुळं 2 ह्याच्यामुळे किती असणार आहेत बघा 2/2 KBT. कारण प्रत्येक डिग्री ऑफ फ्रीडमला किती असणार आहे KBT डिवाइड बाय हाफ KBT असणार आहे. दोघांसाठी 2, तिघांसाठी 3/2 KBT. आणि जर तुमचं टेम्परेचर जो लो असेल तर त्याला 0 आपण व्हायब्रेशनल एनर्जी कॉन्ट्रीब्यूट करणार आहे. सो हे किती होणार आहे बघा KBT कॉमन काढा, 2 पण कॉमन काढा, 3 + 2 म्हणजे 5. लो टेम्परेचरला जर ऑक्सिजन असेल, लो ऑक्सिजन टेम्परेचर असेल तर त्याकडे किती असणार आहे 5/2 KBT अशी तुमची इंटरनल एनर्जी असणार आहे. बरोबर आहे, इंटरनल एनर्जी असणार आहे. आता समजा तो ऑक्सिजन आज हाय टेम्परेचर असेल तर व्हायब्रेशनलच्या 2 डिग्रीज ऑफ फ्रीडम ॲड होतात आणि 2/2 KBT. 2/2 KBT म्हणजे किती असणार आहे बघा 3 आणि 2 5, 5 आणि 2 7. त्या याला तुमची किती होणार आहे 7/2 KBT. 7/2 KBT असे तुमचं काय येणार आहे बघा ऑक्सिजनची इंटरनल एनर्जी असणार आहे. याच्यात बघा आपण कायनेटिक एनर्जी, पोटेन्शियल एनर्जी कशाचाच विचार केला नाही. त्यामुळे इंटरनल एनर्जी म्हणजे काय आंतरिक ऊर्जा. आर्गॉनचा ॲटम घ्या, ऑक्सिजनचा ॲटम घ्या, क्लोरीनचा ॲटम घ्या, CO2 ट्रायटॉमिक गॅस घ्या, मोनोटॉमिक गॅस घ्या, पॉलिऑटॉमिक गॅस घ्या, कोणताही घ्या, तर त्यांच्याकडे स्वतःची सुद्धा आंतरिक काहीतरी ऊर्जा असणार आहे. ती ऊर्जा कशामुळे असते तर ट्रान्सलेशनल एनर्जी, रोटेशनल एनर्जी प्लस व्हायब्रेशनल किंवा एनी टाईप ऑफ एनर्जी, या सगळ्यांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणजे तुमचं टोटल इंटरनल एनर्जी असणार आहे. ओके, त्यामुळे ह्या स्कीमवरून किंवा ह्या मेथडद्वारे तुम्हाला कोणत्याही गॅसची तुम्हाला इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करता येते. ओके, जर तुम्ही असं सॉलिड ऑब्जेक्ट बघितला तर त्यासाठी इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करणं थोडंसं अवघड पडते. बरोबर आहे, आपण गॅसेससाठी इझिली कॅल्क्युलेट करू शकतो, लिक्विडसाठी पण इझिली कॅल्क्युलेट करू शकतो. पण जर तुम्ही सॉलिड्स बघितला तर त्यात एनी टाईप ऑफ एनर्जीज म्हणजे एक्स्ट्राची एनर्जी सुद्धा ॲड होत जातात, कारण त्या दोघातलं जे इंटरॅक्शन असते ते जास्त असते. पण लिक्विड आणि जर गॅसेस बघितला तर त्या दोघांच्यामध्ये इंटरॅक्शन कमी असते, 2 ॲटम्समध्ये इंटरॅक्शन कमी असते. बरोबर आहे, आयडियल गॅस लॉ आपण ऑलरेडी बघितलेलेच आहे. सो अशा पद्धतीने तुम्ही इंटरनल एनर्जी कॅल्क्युलेट करू शकताय. समजलं? तर इंटरनल एनर्जी म्हणजे काय असणार आहे बघा, तर सम ऑफ ऑल काइंड्स ऑफ एनर्जी ऑफ अ सिस्टीम. एखादी सिस्टीम असेल तर त्या सिस्टीमकडे जेवढ्या टाईपच्या एनर्जी आहेत त्या सगळ्या टाईपच्या एनर्जीची ॲडिशन करत जायची. मग ती ॲटमची ट्रान्सलेशनल असू दे, ॲटमची रोटेशनल असू दे, ॲटमची व्हायब्रेशनल असू दे, किंवा त्या सिस्टीमची होल कायनेटिक एनर्जी असू दे, सिस्टीम जर एखाद्या पर्टिक्युलर हाईटवर ठेवली तर पोटेन्शियल एनर्जी असू दे, या सगळ्यांची ॲडिशन आपल्याला करायची आहे. ती म्हणजे तुमची त्या सिस्टीमची इंटरनल एनर्जी असणार आहे. ओके, तर इंटरनल एनर्जी कशाचं मेजरमेंट असणार आहे बघा, टेम्परेचर असणार आहे, हे एक लक्षात ठेवा. ओके, आणि इंटरनल एनर्जी 0 कधीच नसणार आहे, हे लक्षात ठेवा. इंटरनल एनर्जी 0 कधी नसणार, कारण का इंटरनल एनर्जी 0 याचा अर्थ काय तुमचं टेम्परेचर 0 आहे.
ओके, आणि टेम्परेचर 0 कधीच नसते, हे आपण सुद्धा बघितलेलं होतं. ओके, त्यामुळे हे लक्षात ठेवा, टेम्परेचर कधीच 0 नसणार, त्यामुळे तुमची इंटरनल एनर्जी कधीच 0 होणार नाही आहे. एखादा ऑब्जेक्ट रेस्टला आहे याचा अर्थ याच्याकडे एनर्जी 0 असं नाही, तर त्याच्याकडं कायनेटिक एनर्जी 0 आहे. एखादा ऑब्जेक्ट जर ग्राउंडवर असेल तर त्याच्याकडे पोटेन्शियल एनर्जी 0 आहे. याचा अर्थ असा नाही की याच्याकडे काहीच एनर्जी नाही, तर याच्यातले जे मॉलिक्युल्स आहेत ते रोटेट होत असणार आहेत त्यांच्या ॲक्सिसच्या अलॉंग, व्हायब्रेट होत असणार आहेत यातले मॉलिक्यूल, आणि काही प्रमाणात यातले मॉलिक्यूल ट्रान्सलेटसुद्धा होत असणार आहेत. आता सॉलिड ऑब्जेक्टमध्ये तसं होत नाही. सो या सगळ्या टाईपच्या एनर्जीचे जे कॉन्ट्रीब्युशन आहे त्याला आपण कंबाईनली काय म्हणतोय, इंटरनल एनर्जी म्हणतोय. ओके, तर नेक्स्ट पॉईंट आता आपल्याला बघायचा, इंटरनल एनर्जी झाला. ओके, आता नेक्स्ट महत्त्वाचा पॉईंट आहे ज्याला म्हणतो आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीम आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस. हा सुद्धा खूप महत्त्वाचा पॉईंट आहे, तर तो एकदा बघून घ्या डिटेलमध्ये. तर आता आपण इंटरनल एनर्जीबद्दल जाणून घेतलं. आता आपल्याला थर्मोडायनॅमिक सिस्टीम आणि थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस कोणत्या कोणत्या आहेत ते आता समजून घ्यायचं आहे. तर फर्स्ट आपण इनिशियली थर्मोडायनॅमिक सिस्टीमबद्दल जरा समजून घ्या. थर्मोडायनॅमिकल सिस्टीम किंवा थर्मोडायनॅमिकल सिस्टीम असं म्हणूया आपण. ओके, थर्मोडायनॅमिकल सिस्टीम. तर थर्मोडायनॅमिकल सिस्टीममध्ये काय बघणार होतो बघा, एखादी थर्मोडायनॅमिकल सिस्टीम आपण कशी डिफाईन करतोय, म्हणजे त्यांच्यात कोणते कोणते पार्ट्स असतात, कोणत्या कोणत्या क्वांटिटीज असतात, कोणते कोणते भाग असतात. ओके, ते आपल्याला सगळे बघायचे आहेत. तर थर्मोडायनॅमिकल सिस्टीम ही तीन पार्ट्सनी तयार झाली असं आपण कन्सिडर करू शकतो. ओके, एखादी थर्मोडायनॅमिकल सिस्टीम, समजा ही थर्मोडायनॅमिकल सिस्टीम आहे, एखादी समजा काही असेल, मी असा आर्बिट्ररी शेप काढलेला किंवा एखादा स्पियर घेतला, एखादा खडू घेतला, एखादा डस्टर घेतला, एखादा दगड जरी घेतला, एखादा क्यूब घेतला, आईसचा क्यूब घेतला, ओके, एखादा टेबल घेतलं, तरी ते सुद्धा आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीम म्हणून आपण कन्सिडर करू शकतो. सो सिस्टीम म्हणजे काय असणार आहे, तर कोणताही ऑब्जेक्ट असणार, एखादा चहाचा कप असू दे, तो सुद्धा आपण थर्मोडायनॅमिकल सिस्टीम म्हणून घेऊ शकतो. ओके, सो ही काय असणार आहे बघा, थर्मोडायनॅमिकल सिस्टीम असणार आहे, सिस्टीम. ओके, आणि त्याच्या बाजूचं जे वातावरण असणार आहे, सराउंडिंग असणार, त्याला आपण म्हणतो इन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग सुद्धा कधी कधी तर म्हणतात, त्याला इन्व्हायरमेंट म्हणूया आपण. ओके, इन्व्हायरमेंट. सो थर्मोडायनॅमिक सिस्टीम किंवा थर्मोडायनॅमिक्स जे प्रोसेस आपण स्टडी करतो त्यात सगळ्यात महत्त्वाच्या बाबी कोणत्या असणार आहेत, तर एक सिस्टीम असणार आहे, म्हणजे एखादा ऑब्जेक्ट असणार आहे आणि तो ऑब्जेक्ट बाहेरच्या एखाद्या इन्व्हायरमेंटमध्ये ठेवणार आहे, त्याला म्हणतो आपण इन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग. ओके, याला सराउंडिंग सुद्धा कधीतरी म्हणजे इन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग. सो सिस्टीम आणि सराउंडिंग यांना जोडणारं जी लाईन असणार आहे, म्हणजे या दोघांच्या मध्ये काहीतरी एज असणार आहे, काहीतरी डोमेन असणार आहे, काहीतरी पार्ट असणार आहे की तो पार्ट सिस्टीम आणि सराउंडिंगला एकमेकांपासून सेपरेट होते. ही जी तुमची बाउंड्री असणार आहे याला म्हणायचं बाउंड्री. ओके, या तीन पार्टनं आपली थर्मोडायनॅमिकल सिस्टीम तयार झाली असते. कुठली बघा, सिस्टीम, त्यानंतर नेक्स्ट बाउंड्री, आणि त्यानंतर नेक्स्ट काय असणार आहे तुमचं सराउंडिंग. सराउंडिंग म्हणजे काय, आजूबाजूचा जो परिसर असणार आहे तो. ओके, तर सिस्टीमचं टेम्परेचर आपण TS ने दाखवूया. सिस्टीमचं टेम्परेचर आपण TS ने दाखवूया, टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम. आणि जे सराउंडिंग आहे किंवा इन्व्हायरमेंट आहे त्याचं टेम्परेचर आपण TE ने दाखवूया. TE म्हणजे काय, टेम्परेचर ऑफ अ इन्व्हायरमेंट ऑर टेम्परेचर ऑफ अ सराउंडिंग. आता इन्व्हायरमेंट म्हणूया, कारण ई इथं सफिक्स लिहिले म्हणजे ते इन्व्हायरमेंटसाठी आहे, S लिहिले म्हणजे ते सिस्टीमसाठी आहे. ओके, मग तुम्ही प्रिव्हियस लेक्चरला थर्मल इक्विलिब्रियममध्ये बघितलेलंच आहे. काय बघितलेलं आहे, जर टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम इज ग्रेटर दॅन टेम्परेचर ऑफ अ इन्व्हायरमेंट, एखाद्या सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल एखाद्या इन्व्हायरमेंटपेक्षा, सिस्टीमचं टेम्परेचर जास्त असेल इन्व्हायरमेंटपेक्षा, तर काय होते, इन्व्हायरमेंट एनर्जी ॲब्झॉर्ब करते कोणाकडून, सिस्टीमकडून. सिस्टीमचं टेम्परेचर जास्त आहे म्हणजे हा स्वतःची एनर्जी त्याला रॅडिएट करतोय. ओके, रॅडिएट करतोय, आणि काय होणार आहे, ह्याच्यातली जी एनर्जी आहे इंटरनल एनर्जी ती कमी होत जाणार आहे. कारण काय, याचं टेम्परेचर जास्त आहे, याचा अर्थ काय, तर याची इंटरनल एनर्जी U ऑफ एस म्हणजे इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम, आणि U ऑफ E म्हणजे काय, इंटरनल एनर्जी ऑफ एन्व्हायरमेंट. समजलं. तर इथं बघा, टेम्परेचर जास्त असल्यामुळे इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इज ग्रेटर दॅन इंटरनल एनर्जी ऑफ सराउंडिंग. बरोबर आहे. आणि जास्त असल्यामुळे हा एनर्जी सिस्टीम एन्व्हायरमेंटला एनर्जी ट्रान्सफर करतोय. बरोबर, एनर्जी ट्रान्सफर करतो. आणि एक सिस्टीम अशी, एक वेळ अशी येते की ज्यावेळेला टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ
इन्व्हायरमेंट. सिस्टीम आणि एन्व्हायरमेंटचं टेम्परेचर सेम येते आणि त्याला म्हणतो आपण थर्मल इक्विलिब्रियम. बरोबर आहे, हे आपण ऑलरेडी शिकलेलंच आहे. आणि जे हीटचं एनर्जीचे जे आदान प्रदान होते ते कुठून होते, तर या बाउंड्रीद्वारे होते. या बाउंड्रीच्याद्वारे तुमचं सिस्टीमचं देवाणघेवाण होत असते. समजलं? किंवा जर तुम्ही दुसरी कंडिशन स्टडी केला, टेम्परेचर ऑफ अ सिस्टीम इज लेस दॅन टेम्परेचर ऑफ अ इन्व्हायरमेंट असं असेल तर काय होणार आहे बघा, याचा अर्थ सराउंडिंग सिस्टीमचं टेम्परेचर कमी आहे. याचा अर्थ काय, एनर्जी ऑफ सिस्टीम, इंटरनल एनर्जी ऑफ सिस्टीम इज लेस दॅन इंटरनल एनर्जी ऑफ इन्व्हायरमेंट. सो काही वेळानंतर काय होणार आहे बघा, इन्व्हायरमेंटकडे इंटरनल एनर्जी जास्त आहे. याचा अर्थ काय, तर तो याला स्वतःची एनर्जी देणार आहे कोणाला, सिस्टीमला. आणि याचं टेम्परेचर कमी होणार आहे, याचं टेम्परेचर वाढणार आहे. कधीपर्यंत, जोपर्यंत टेम्परेचर ऑफ सिस्टीम इज इक्वल टू टेम्परेचर ऑफ इन्व्हायरमेंट होत नाही तोपर्यंत. समजलं? तर बघा, दोन्ही केसेसमध्ये तुमचं थर्मल इक्विलिब्रियम अटेंड होतेच आणि तुमची जी एनर्जीची देवाणघेवाण होते ती कोणाद्वारे होते, तर या बाउंड्रीद्वारे होत असते. बाउंड्रीद्वारे होत असते. तर थर्मोडायनॅमिकल सिस्टीममध्ये हे सगळं असं चालत असते. काय बघा, सिस्टीम असते, सराउंडिंग असते किंवा एन्व्हायरमेंट म्हणा त्याला, आणि ते बाउंड्रीच्याद्वारे एनर्जीची देवाणघेवाण होत असते. एनर्जी इन द सेन्स काय म्हणताय, तर त्याला हीट म्हणतो आपण. हे जे आपण बाण दाखवलं ते म्हणजे काय असणार आहे, तुमची हीट असणार आहे, हीट. ओके, त्यामुळं हीट दिल्यानं किंवा घेतल्यानं याचं टेम्परेचर कमी जास्त होणार आहे. कारण आपण मगाचं जे रिलेशन बघितलं होतं बघा, हीट जर असेल तर त्याचा काही भाग हा इंटरनल एनर्जीसाठी खर्च होणार आहे. त्यामुळे हीट जर काढून घेतली तर तुमचं इंटरनल एनर्जी कमी होणार आहे. हीट जर दिली तर इंटरनल एनर्जी वाढणार आहे. समजलं? त्यामुळे हीट दिली तर इंटरनल एनर्जी वाढणार आहे, इंटरनल एनर्जी वाढली तर टेम्परेचर वाढणार आहे. ऑन दी अदर हँड जर हीट काढून घेतली तर इंटरनल एनर्जी कमी होणार आहे. याचा अर्थ काय होणार आहे, तुमचा टेम्परेचर सुद्धा कमी होणार आहे. सो थर्मोडायनॅमिक सिस्टीममध्ये काय असणार आहे बघा, सिस्टीम, इन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग आणि बाउंड्री हे तिघही एकमेकांना एनर्जी ट्रान्सफर करत असतात. तिघं म्हणण्यापेक्षा ही सिस्टीम आणि सराउंडिंग आहेत ते एनर्जी ट्रान्सफर करत असतात विथ द हेल्प ऑफ दिस बाउंड्री. ओके, त्याच्या बेसिसवर आपल्याला ह्या थर्मोडायनॅमिक प्रोसेसेस थोड्या बघायच्या आहेत. म्हणजे कोणकोणत्या आपण थर्मोडायनॅमिक प्रोसेस आपण कन्सिडर करू शकते. ओके, तर तुम्हाला सिलेबसला 3 टाईपच्या थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस आहेत आणि जनरली सुद्धा 3च असतात. तर त्याच्याबद्दल आपण थोडंसं जाणून घेऊया. ओके, तर आता आपण काय बघितलं बघा, थर्मोडायनॅमिकल सिस्टीम बघितली, सिस्टीम, इन्व्हायरमेंट आणि बाउंड्री. ओके, तर आता आपल्याला बघायचं थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस. थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस. थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस याच्याबद्दल आपल्याला स्टडी करायचं आहे. तर बघा, 3 टाईपचे आपल्याला थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस स्टडी करायचे आहेत. मग कोणत्या असणार आहेत, तर त्याला म्हणजे ओपन, क्लोज्ड आणि आयसोलेटेड अशा 3 सिस्टीम्स आहेत. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम, आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम ह्या 3 टाईपचे आपल्याला सिस्टीम स्टडी करायचे. आता ओपन सिस्टीम म्हणजे काय असणार आहे, तर आपण एक एक्झाम्पलपासून आपण स्टार्ट करूया. ओके, ते एक सिस्टीम आहे, समजा मी एक क्युबिकलनं काढलो कारण ते समजायला तुम्हाला सिम्पल जाईल म्हणून. तर एक मी क्यूब कन्सिडर केलेला आहे. ओके, आणि क्यूबकडे काहीतरी टेम्परेचर आहे, समजा काहीतरी टेम्परेचर आहे, म्हणजे याच्याकडे काहीतरी इंटरनल एनर्जी असणार आहे. ओके, तर इंटरनल एनर्जी असेल तर हा सराउंडिंगमध्ये ठेवलेला आहे. ओके, बाहेर तुमचं काय असणार आहे बघा, सराउंडिंग असणार आहे. आता मी सराउंडिंग काढू शकत नाही, पण मी सराउंडिंग असं मी असं सराउंडिंग काढलेलं आहे. ओके, हे इन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग म्हणत, हे आपलं काय असणार आहे, सराउंडिंग. सराउंडिंग असं बाउंडेड नसणार आहे, खूप मोठं असणार आहे, पण मी डायग्राममध्ये असं काढलेलं आहे. सो ओपन सिस्टीममध्ये काय, ही जी सिस्टीम आहे, सिस्टीम जर सराउंडिंगला हीट आणि मॅटर हे दोन्ही जर ट्रान्सफर करत असतील तर याला म्हणायचं ओपन सिस्टीम. ओके, म्हणजे सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये मॅटर आणि एनर्जी या दोघांचं देवाणघेवाण होते तर याला म्हणायचं ओपन सिस्टीम. म्हणजे इथं मी लिहितो मॅटर आणि इथं लिहितो मी एनर्जी, किंवा याला हीट सुद्धा फॉर्ममध्ये आपण लिहू शकतो. म्हणजे ज्या सिस्टीममध्ये सिस्टीम आणि सराउंडिंग, सिस्टीम मॅटर सुद्धा ट्रान्सफर करते आणि एनर्जी किंवा हीट सुद्धा ट्रान्सफर करते, अशा सिस्टीमला म्हणायचं ओपन सिस्टीम. ओपन म्हणजे काय, तर मोकळी. तर मोकळी असल्यामुळे काय होते बघा,
ती सिस्टीम सराउंडिंगला मॅटर सुद्धा देणार आहे आणि हीट सुद्धा देणार आहे, म्हणजे एनर्जी सुद्धा देणार आहे. मग याचे एक्झाम्पल काय, तर बघा एखादा चहा ठेवला तुम्ही, एखादा रूम आहे समजा, रूम आहे ओके, रूममध्ये समजा तुम्ही चहा ठेवलेला आहे, असा चहा ठेवलेला आहे, रूम मी काय काढत नाही ओके, चहा ठेवलेला आहे समजा असं कन्सिडर करा, आणि चहा कसा आहे बघा गरम आहे ओके. तर ही तुमची सिस्टीम असणार आहे, ही तुमची सिस्टीम असणार आहे बरोबर आहे. आणि तुमचं सराउंडिंग कुठलं असणार आहे, हे रूम असणार आहे. हे रूम म्हणजे काय असणार आहे, तुमचं सराउंडिंग असणार आहे. हे तुम्ही रूम आहे असं कन्सिडर करा, हे समजा तुमचं रूम आहे, हे तुमचं रूम आहे सिस्टीम, आणि हे तुमचे असणार आहे इन्व्हायरमेंट किंवा सराउंडिंग काय पण म्हणा. सो सिस्टीम आणि इन्व्हायरमेंट. तर बघा सिस्टीम याला हीट एनर्जी सुद्धा प्रोव्हाइड करणार आहे, कारण तुमची इथून एनर्जी बघा, थोडासा विचार करा की चहा आपल्या स्वतःकडची जी हीट आहे ती सराउंडिंगला देणार आहे आणि स्वतःचं टेम्परेचर कमी करणार आहे. हे आपण थर्मल इक्विलिब्रियममध्ये बघितलेलं आहे. त्याच पद्धतीनं या जो चहा आहे त्यातले जे पार्टिकल आहेत ते इव्हॅपोरेट सुद्धा होणार आहेत बरोबर आहे. या चहामधले जे पार्टिकल आहेत ते इव्हॅपोरेट सुद्धा होणार, कारण जर तुम्ही चहा बघितला तर तुम्ही चहाच्या जर तुमची जी बाउंड्री असणार आहे, ही सिस्टीम आणि सराउंडिंग म्हणजे ही जी बाउंड्री असणार आहे त्याला जर टच केला तर गरम लागते बरोबर आहे. आणि जर थोडंसं लांब जरी असलं तरी सुद्धा तुम्हाला थोडीशी वॉर्मनेस, थोडासा हॉटनेस जाणवतोय बघा बरोबर आहे. म्हणजे ही जी सिस्टीम आहे ती एनर्जी रेडिएट करायला इन टर्म्स ऑफ हीट बरोबर आहे, हीट रेडिएट करायला. सो तुमची हीट सुद्धा ट्रान्सफर व्हायला सिस्टीमपासून सराउंडिंगकडे. आणि जर तुम्ही इथं बघितलं तर इथं वाफ सुद्धा तुम्हाला दिसते. जर तुम्ही चहा बघितला तर चहाच्या वर तुम्हाला असं काहीतरी वाफा दिसत असतात बरोबर आहे. वाफ म्हणजे काय असणार आहे, तर ह्याच्या सरफेसवर जे मॉलिक्यूल असणार आहेत त्यांच्याकडे एनर्जी जास्त असेल तर त्या सरफेसला ते सोडून बाहेर जातात, म्हणजे त्याचं लिक्विड टू वेपरमध्ये कन्व्हर्जन होते. सो इथं मॅटर सुद्धा, मॅटर म्हणजे काय असणार आहे, मास सुद्धा ट्रान्सफर व्हायला कोणाला, याच इन्व्हायरमेंटला. सो अशा केसमध्ये सिस्टीम स्वतःकडची हीट एनर्जी सुद्धा देते आणि स्वतःकडचा मॅटर किंवा मास सुद्धा एन्व्हायरमेंटला देत असते. अशा सिस्टीमला म्हणायचं ओपन सिस्टीम. आणि दिस इज द बेस्ट एक्झाम्पल ऑफ ओपन सिस्टीम. हे डे टू डे लाईफमध्ये असते त्यामुळे याला बेस्ट एक्झाम्पल म्हटलं. समजलं, म्हणजे सिस्टीम जर एनर्जी आणि मॅटर ॲट अ टाइम जर तुम्हाला ट्रान्सफर करत असेल इन्व्हायरमेंटला तर त्याला म्हणायचं ओपन सिस्टीम. क्लोज्ड सिस्टीम म्हणजे काय असते बघा, सेम असंच करतो, एखादा बॉक्स मी कन्सिडर करतो ओके, ही तुमची काय असणार आहे, सिस्टीम असणार आहे. आणि एखादं इन्व्हायरमेंट मी असं कन्सिडर करतो, हे म्हणजे तुमचं काय असणार आहे, इन्व्हायरमेंट ओके. ज्या सिस्टीममध्ये सिस्टीम सराउंडिंगला एनर्जी तर देते पण मॅटर देत नाही, ट्रान्सफर करत नाही. मॅटरचं ट्रान्सफर होत नाही पण एनर्जी ट्रान्सफर होते, याला म्हणतोय आपण क्लोज्ड सिस्टीम ओके. तर अशी सिस्टीम, ही सिस्टीम आहे आणि हे इन्व्हायरमेंट आहे. अशी सिस्टीम की ज्याच्यात जी तुमची सिस्टीम आहे ओके, सिस्टीम म्हणजे एखादा ऑब्जेक्ट तो इन्व्हायरमेंटला एनर्जी द्यायला इन टर्म्स ऑफ हीट ओके, एनर्जी द्यायला आहे पण मॅटर देत नाही, तर अशा सिस्टीमला म्हणायचं क्लोज्ड सिस्टीम. तर त्याचं एक एक्झाम्पल सुद्धा बघा. समजा हे जुनं उदाहरण बघा, तुम्ही बशी चहा आहे समजा, चहा तुम्ही एका कपमध्ये ठेवलेला आहे. आता सिस्टीम थोडीशी मी वेगळी कन्सिडर करणार. ही रूम आहे, चहा ठेवलेला आहे ओके, चहा आहे समजा. तर या चहावर मी आता प्लेट ठेवणार आहे, एक प्लेट समजा अशी प्लेट आहे की ती प्लेट ठेवल्या आहेत की जेणेकरून ही जी वाफ होणार आहे ती वाफ आता एन्व्हायरमेंटमध्ये, ही एन्व्हायरमेंट आहे आणि ही सिस्टीम असणार आहे. ही जी वाफ जात होती बघा जे प्रिव्हियस एक्झाम्पलमध्ये, ती वाफ आता बाहेर पडणार नाही. तर ती वाफ काय होणार आहे, या प्लेटवरच, प्लेटच्या अप्पर साईडला जाणार आहे, तिथं गार होणार आणि कंडेन्सेशन होऊन ते जे पाणी आहे परत त्या चहामध्येच पडणार आहे. तुम्ही घरी सुद्धा केला असेलच बघा, जर तुम्हाला चहा जर लवकर गार व्हायचं नसेल असं वाटत असेल तर त्याच्यावर आपण काहीतरी ठेवतोय बघा, म्हणजे तो गार तर होणारच आहे पण त्याला थोडंसं जास्त वेळ लागतोय, कारण का या जो एक्स्ट्राची जी वाफ होऊन जाणार आहे ते आपण काय करतोय, फॉरबिडन करतोय, म्हणजे ते आपण टाळतोय. सो अशा कंडिशनमध्ये काय होणार आहे बघा, हीट तर जाणार आहे बाहेर, म्हणजे एनर्जी तर बाहेर जाणारच आहे पण तुमचा मॅटर जाणार नाही. मॅटर म्हणजे काय, ह्यातला चहा जो बाष्पीभवन होऊन बाहेर पडतात तो आता जायचा आता थांबणार आहे. समजलं. त्यामुळे ह्या सिच्युएशनला आपण म्हणू शकतो क्लोज्ड सिस्टीम. म्हणजे हे सुद्धा आपलं बेस्ट एक्झाम्पल आहे डे टू डे लाईफमध्ये. जर चहा असेल, गरम चहा एखाद्या रूममध्ये ठेवला तर ती ओपन सिस्टीम असणार आहे, कारण एनर्जी सुद्धा बाहेर पडणार आहे, मॅटर सुद्धा बाहेर पडणार आहे. त्या जर चहावर मी एखादी प्लेट ठेवली तर काय होणार आहे बघा, एनर्जी बाहेर पडणार आहे आता पण मॅटर बाहेर पडू शकत नाही, त्यावेळेला त्या सिस्टीमला म्हणायचं क्लोज्ड सिस्टीम ओके. आणि थर्ड टाईप ऑफ सिस्टीम म्हणतोय की ज्याला आयसोलेटेड सिस्टीम. आयसोलेटेड सिस्टीममध्ये काय असते बघा, ही तुमची सिस्टीम आहे,
आणि हे तुमचं सराउंडिंग आहे. ओके, सराउंडिंग आहे किंवा त्याला इन्व्हायरमेंटसुद्धा आपण म्हणतोय. आणि ही तुमची असं सिस्टीम. तर अशी सिस्टीम की ज्याच्यात सिस्टीम एनर्जीसुद्धा प्रोव्हाइड करत नाही आणि मॅटरसुद्धा प्रोव्हाइड करत नाही किंवा ट्रान्सफर करत नाही, त्याला म्हणतोय आपण आयसोलेटेड. आयसोलेटेड म्हणजे काय? आयसोलेटेड आपण म्हणतोय बघा, आयसोलेशनमध्ये जावा. आता कोरोनामध्ये तुम्ही म्हणताय बघा, आयसोलेशनमध्ये त्याला ठेवले म्हणजे काय? तर अशा ठिकाणी की त्याचा इतरांशी संपर्कच येणार नाही, त्याला म्हणतो आपण आयसोलेशन सिच्युएशन. बरोबर आहे, त्याचा संपर्कच नाही. सेम तसंच आयसोलेटेड म्हणजे काय? सिस्टीमला आपण अशा कंडिशनच्या खाली ठेवते की त्या सिस्टीममधून एनर्जी बाहेर पण पडत नाही आणि मॅटरसुद्धा बाहेर पडत नाही, किंवा एनर्जी आणि मॅटर या दोघांचं ट्रान्सफर होत नाही सराउंडिंगला, किंवा उलटं सराउंडिंगसुद्धा त्या सिस्टीमला देऊ शकत नाही. तर अशा सिस्टीमला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. आणि याचं बेस्ट एक्झाम्पल म्हटला तर तुमचा थर्मास फ्लास्क. ओके, थर्मास फ्लास्क. जर तुम्ही थर्मास फ्लास्क समजा कन्सिडर केला, असं सिलेंड्रिकल तुम्ही थर्मास फ्लास्क कन्सिडर केला तर काय असते बघा, आपण याला चहा याच्यात आज समजा इन्सर्ट केलेला. ओके, याच्यात इथं आपण चहा ठेवलेला आहे समजा, आणि याला आपण क्लोज केलेला आहे, म्हणजे हा थर्मास फ्लास्क बंद आहे. तर ही इन्व्हायरमेंट आहे आणि ही सिस्टीम आहे. तर सिस्टीममध्ये टेम्परेचर आहे बघा, बरोबर आहे, टेम्परेचर आहे म्हणजे काय? हा चहा आहे तो गरम आहे, म्हणजे याच्याकडे इंटरनल एनर्जी असणार आहे, टेम्परेचर असणार आहे. पण जर तुमचा थर्मास ग्लास बंद असेल तर हा बाहेर एनर्जीसुद्धा बाहेर टाकत नाही आणि मॅटरसुद्धा बाहेर टाकत नाही. समजलं? तर अशा टाईपच्या सिस्टीमला म्हणायचं आयसोलेटेड सिस्टीम. ओके, मग हे कशामुळे होते? ह्या ज्या वॉल्स असतात, बाउंड्री जी असते, ओके, सिस्टीम आणि सराउंडिंगच्या ह्या वॉल्स असते ॲडियाबॅटिक असतात. ॲडियाबॅटिक म्हणजे काय? ज्या एनर्जी प्रोव्हाइड पण करत नाहीत आणि घेत सुद्धा नाहीत, एनर्जी देत पण नाहीत आणि घेत पण नाहीत. एनर्जी म्हणजे हीट, तर त्यांना म्हणतात ॲडियाबॅटिक वॉल्स. त्यामुळे हे जे बाउंड्री असते बघा, हे बाउंड्री रिस्ट्रिक्ट करते एनर्जी आणि मॅटर प्रोव्हाइड करण्यापासून. समजलं? सो असे 3 टाईपचे एक्झाम्पल्स बघितले की जे आपल्या डे टू डे लाईफमध्ये तुम्हाला दिसण्यास येतात. तर बघा, सिस्टीम आपण कुठल्या बघितल्या? ओपन सिस्टीम, क्लोज्ड सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. तर ओपन सिस्टीम म्हणजे काय बघा, तर असे थर्मोडायनॅमिकल प्रोसेस किंवा अशी थर्मोडायनॅमिक सिस्टीम की ज्याच्यात एनर्जी आणि मॅटर या दोघांचं आदान प्रदान होते सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये, त्याला म्हणतो आपण ओपन सिस्टीम. ज्या सिस्टीममध्ये एनर्जी ट्रान्सफर होते पण मॅटर होऊ शकत नाही, त्याला म्हणतो आपण क्लोज्ड सिस्टीम. आणि ज्या सिस्टीममध्ये एनर्जीसुद्धा ट्रान्सफर होत नाही आणि मॅटरसुद्धा ट्रान्सफर होत नाही, त्याला म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टीम. ओके, तर याचे 3 क्लासिकल एक्झाम्पल बघितले बघा. चहा जर ओपन ठेवला असेल तर ती कशी असणार आहे बघा? ओपन सिस्टीम असणार आहे. इन्व्हायरमेंट जर बघितला, कमी टेम्परेचरला असू दे, जास्त टेम्परेचर असू दे, काही मॅटर नाही करत. पण चहा जर ठेवला आणि त्याच्यावर जर कप बशी ठेवली एखादी किंवा जर वरून झाकून ठेवलं तर तुमची एनर्जी ट्रान्सफर होणार आहे पण हीट होत नाही. ओके, एनर्जी ट्रान्सफर होणार आहे पण मॅटर होत नाही. सो ही असणार आहे क्लोज्ड सिस्टीम. आणि थर्ड, जर तुम्ही थर्मास फ्लास्क घेतला तर ती तुमची कशी असणार आहे? आयसोलेटेड सिस्टीम असणार आहे. ओके, जर तुम्ही युनिवर्स कन्सिडर केला, युनिवर्स ॲज अ होल, आपलं जे ब्रह्मांड आहे, तर ती आपली असणार आहे आयसोलेटेड सिस्टीम. कारण त्याच्यातून एनर्जी युनिवर्समधून बाहेर पण जात नाही आणि युनिवर्समधून एनर्जीसुद्धा बाहेर जात नाही. त्यामुळे युनिवर्स हे कसं आहे बघा? आयसोलेटेड सिस्टीम आहे. ओके, युनिवर्स हे कसला असणार आहे? आयसोलेटेड सिस्टीम आहे. पण युनिवर्सच्या आत जर एखादा ऑब्जेक्ट कन्सिडर केला, म्हणजे जर पृथ्वी तुम्ही कन्सिडर केला तर ती ओपन सिस्टीम आहे. कारण पृथ्वी आपली एनर्जी पण बाहेर टाकते आणि मासेसुद्धा बाहेर टाकते. ओके, तुम्ही कन्सिडर करू शकताय. किंवा जर एखादा तारा कन्सिडर केला, स्टार, तर तो रेडिएशनसुद्धा बाहेर टाकतो आणि पार्टिकलसुद्धा बाहेर टाकतो. त्यामुळे ती कशी असणार आहे? ओपन सिस्टीम. त्यामुळे घरी सकाळी पाणी तापवताय तुम्ही, गरम करताय, ती कसली सिस्टीम असणार आहे बघा? ओपन सिस्टीम. कारण का? एनर्जी पण बाहेर जाते आणि पाण्याची वाफसुद्धा बाहेर जात असते, ती तुमची असणार आहे? ओपन सिस्टीम. किंवा घरी काहीतरी शिजवून जर तुम्ही झाकून ठेवला असेल तर ती कसली सिस्टीम असणार आहे? क्लोज्ड सिस्टीम. कारण एनर्जी बाहेर जात असते पण त्यातला मॅटर बाहेर जाऊ शकत नसते. बरोबर आहे? आणि एकदम असे कमी सिच्युएशन असतात की इथं अशा आयसोलेटेड सिस्टीम की ज्याच्यात एनर्जीसुद्धा बाहेर पडत नाही आणि मॅटरसुद्धा बाहेर पडत नाही, त्यांना म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टीम. ओके, तर आजच्या लेक्चरला काय बघितलं आपण? वर्क, इंटरनल एनर्जी आणि परत हीट यातलं जे रिलेशन आहे ते आपण बघितलं. त्यानंतर आपण इंटरनल एनर्जीचं डिटेल डिस्कशन बघितलं. इंटरनल एनर्जी 0 कधी नसते हे सुद्धा बघितलं. इंटरनल एनर्जी कशामुळे असते? रोटेशनल एनर्जी, ट्रान्सलेशनल एनर्जी, व्हायब्रेशनल एनर्जी और एनी काइंड ऑफ इंटरॅक्शन, त्याच्यामुळे असणारी एनर्जी. याच्यामुळे तुमची जी सगळी सम येते त्या सगळ्या सममुळे आपली इंटरनल एनर्जी ही फिजिकल क्वांटिटी ही जनरेट होते. त्याच्यानंतर बघितलं आपण थर्मोडायनॅमिक सिस्टीम. थर्मोडायनॅमिकल सिस्टीम 3 पार्ट्सने तयार होते: सिस्टीम, सराउंडिंग आणि बाउंड्री. सिस्टीम आणि सराउंडिंगमध्ये हीटचं जे ट्रान्सफर असणार आहे ते बाउंड्री थ्रू होते, हे लक्षात ठेवा. आणि लास्ट पॉईंट बघितला आपण थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस. याच्यात आपण 3 टाईपच्या थर्मोडायनॅमिकल प्रोसेसेस बघितल्या, ज्याला आपण म्हणतो ओपन सिस्टीम, क्लोज सिस्टीम आणि आयसोलेटेड सिस्टीम. ओपन सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम की सिस्टीम आणि सराउंडिंग याच्यामध्ये एनर्जी आणि मॅटर या दोघांचं सुद्धा
ट्रान्सफर होते त्याला म्हणतो आपण ओपन सिस्टीम. क्लोजर सिस्टीम म्हणजे अशी सिस्टीम की ज्याच्यात सिस्टीम आणि इन्व्हायरमेंट याच्यात एनर्जीचं ट्रान्सफर होते पण मॅटरचं ट्रान्सफर होत नाही, त्याला म्हणतो आपण क्लोज्ड सिस्टीम. आणि लास्ट बघितलं आपण आयसोलेटेड सिस्टीम की ज्याच्या सिस्टीम आणि सराउंडिंग हे एनर्जी देवाणघेवाण करत नाही आणि इव्हन मॅटरसुद्धा देवाणघेवाण करत नाहीत, तर त्यांना म्हणतो आपण आयसोलेटेड सिस्टीम. ओके, तर नेक्स्ट लेक्चरला काय बघणार आहोत बघा. तर नेक्स्ट लेक्चरला याच्या पुढचा पॉईंट की आपल्याला जो हीट होता त्या हीटबद्दल आपल्याला जाणून घ्यायचं आहे डिटेलमध्ये, ते आपण नेक्स्ट लेक्चरला बघणार आहोत. थँक्यू.